8 आणि ठाकरेंची शिवसेना इथे 5 जागांवर आघाडीवर। तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचाच रंग पाहायला मिळत आहे। गौतम माने यांच्याकडून भाजपच्या धर्मराज माने यांचा पराभव करण्यात आला माळशिरसमध्ये। तर तिथे आपण पाहतोय की 99 जागांचे कल आतापर्यंत पंचायत समितीमध्ये हाती। त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या क्रमांकावर आहे ती शिंदेची शिवसेना। तर उरण जासई गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील हे विजयी झाले। या क्षणाची अपडेट आहे ही। आपण पाहतोय जासई गटामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील हे विजयी झालेले आहेत। उरण मधली ही सध्याची परिस्थिती। तर उरणमध्ये जासई गटामधून महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील हे विजयी झालेले आहेत। विजयी उमेदवारांची आकडेवारी आता आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर जेडपीचा निकाल हा एकूणच गावागावांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गावांचा विकास याच जेडपीच्या माध्यमातून होत असतो। धोरण ठरवलं जातं जिल्हा परिषदेमध्ये आणि त्याची अंमलबजावणी केली जाते ती पंचायत समितीच्या